या ठिकाणी टार्गेट करण्यापेक्षा आमच्या इथे आम्ही देवाला मानतो आणि जनतेला मानतो. विशाल परब सारखा एक तरुण कार्यकर्ता जर आमदारकीला उभा राहिला आणि त्या ठिकाणी चुकीच्या प्रकारे मतदान झालं, लोकांना मी दोष देत नाही, पण चुकीच्या व्यक्तीला निवडून दिलं आणि त्याचं फळ आपल्याला 1 वर्ष भोगावं लागलं. मागील 20 वर्षात आमदार असून सुद्धा साधं हॉस्पिटल डेव्हलपमेंट काहीच नाहीये. मी केव्हा टीका टिप्पणी करत नाही, परंतु आजही दीपक भाईंनी किंवा असंख्य काही मंडळी त्यांच्यासोबत जे असतात त्यांनी विचार करण्याची गरज आहे की नवीन तरुणांना आपण संधी देणं काळाची गरज आहे. सावंतवाडीच्या जनतेने नाही तर वेंगुर्ल्याच्या जनतेने सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ताकद दिली आहे. याच्यावरनं समजतंय की इथे स्थानिक आमदार कोण असू शकतो ही जनता ठरवू शकते. 2029 ची वाट बघायची गरज नाही आहे. या ठिकाणी आजपासून भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे. महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं उदाहरण सावंतवाडीचं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये युती झालेली आहे आणि सिंधुदुर्ग मध्ये फक्त सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि आपलं कणकवली 4 ठिकाणी या ठिकाणी युती झाली नाही. सावंतवाडी विधानसभेने आणि सावंतवाडीच्या जनतेने करिश्मा दाखवलेला आहे. हा विशाल परब यांचा विजय नसून रवींद्र चव्हाण साहेब तसंच स्थानिक बीजेपीचे सर्व कार्यकर्त्यांचा विजयी आहे. आजपर्यंत विशाल परबने उग्र कोणाला बोललं नाही, वाईट बोललं नाही आणि आजचा जो गुलाल आहे हा मतपेटीतनं आपण त्यांना उत्तर दिलेलं आहे. आजचं उत्तर हे जनतेने आणि देवाने दिलेलं आहे. आजपर्यंत अतिरेक किंवा अंगावर कोणाच्या धावून जाण्याचं कार्य आमच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही. आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. दीपक भाईंचं वयानुसार ते वडीलधारी आहेत. मी आजही त्यांना वडीलधारी का म्हणतोय, वयानुसार त्यांनी आराम करावा आणि नवीन तरुणांना संधी द्यावी. मी आमदार किंवा खासदार होणार म्हणून नाही तर माझ्या या सावंतवाडी किंवा कोकणाचा विकास डेव्हलपमेंट करण्याची एक इच्छा आमच्यामध्ये आहे आणि आम्ही हे करू शकतो. मला असं सांगावंसं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी विचार करून आणि जनतेने काही जणांनी विचार करून नक्कीच पुढचं पाऊल उचलून चांगलं या ठिकाणी सत्ता पुन्हा एकदा भाजपची यावी हीच मला आजच्या क्षणाला वाटते. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की आमच्या नेत्यांकडे म्हणजे देवाभाऊ आहेत किंवा रवींद्र चव्हाण साहेब आहे यांच्याशी बोलणं झालेलं आहे. सावंतवाडीमध्ये हॉस्पिटलची कमतरता आहे. गोरगरीब जनतेला बेकारीचा सामना करावा लागतो. आज आम्ही गुलाल या विषयाबद्दल मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये 2014 तो 2024 पर्यंत पराभवच पाहिलाय. आज मला असं वाटतंय माझी विशेष आम्ही 10-15 वर्षांनी गुलाल उधळतोय. हा 15 वर्षाचा गुलाल आजपर्यंत आम्ही विजयी बघितला नव्हता. फक्त राणेसाहेब खासदार झाल्यानंतर एकदा विजय पाहिला भाजपचा, पण आज जो खरा गुलाल जो उधळला हा आजचा हा माझ्यासाठी जीवनातला सगळ्यात मोठा गुलाल आहे. किंगमेकर हे 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवू. ज्यावेळी सावंतवाडीचं हॉस्पिटल होईल त्याच वेळी आपण किंगमेकर होऊ शकतो. जनतेच्या मनातील किंगमेकर जेव्हा होऊ त्याच वेळी आपण होऊ शकतो. मला एवढंच सांगावंसं वाटतंय की या ठिकाणी आजचा विजय हा आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. भारतीय जनता पार्टीने इतिहास घडवलेला आहे. तिरुवनंतपुरम बिहार नंतर आज सावंतवाडीमध्ये इतिहास घडलाय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महायुतीच्या सीट दिल्या आहेत. एकच उदाहरण सिंधुदुर्गातलं आणि कोकणातलं आहे की सावंतवाडीमध्ये फक्त आणि फक्त भाजप विरुद्ध शिंदेगड असं वातावरण असताना पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता आणून दाखवलेली आहे. विशाल परब आमदार असो नसो पण विशाल परब लोकांच्या हृदयात आहेत, लोकांसाठी कार्य करणार आहेत. मला एकच खात्री आहे, या ठिकाणी मला एक खात्री आहे की आपणाला पुढील भविष्यामध्ये सावंतवाडीचं डेव्हलपमेंट ही अतिशय महत्वाची हा मुद्दा घेऊन आम्ही चालत आहोत. मी सन्माननीय दीपक भाईंना आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगतोय, तुम्ही वडीलधारी आहात. इतर माझे मित्र म्हणतो, इतर माझे मित्र बोलतात म्हणून तुम्हाला ते शोभत नाही आहे. माझ्या वयाच्या डबल वय त्यांचं आहे. त्यांना आम्ही आदर करतोय. कारण सन्मान का करतोय, का आम्ही लहान असताना दीपक भाईंना पाहत आलो आहोत. काही का असेना त्यांनी प्रयत्न केले. पुढचे प्रयत्न आमच्यासारख्या व्यक्तींना करायला द्यावे त्यांनी असं मला वाटतंय. कोणतरी काहीतरी बोलतो माफिया बिपिया, हे आपण का आम्ही पाकिस्तानचे आहोत का? आम्ही मराठी आहोत, आम्ही स्थानिक आहोत. याच्या पूर्वी सुद्धा आम्ही कार्य केलंय. संपूर्ण कोकणामध्ये विशाल परब यांचं कार्य आहे हे जनतेला माहिती आहे. कोण काय वाईट बोललं म्हणून मला काय फरक पडत नाही. जनतेने प्रश्न आज मतपेटीतनं उत्तर दिलेलं आहे.